ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता ब्लूसी हॉटेलमध्ये होणार। बीएमसीसाठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागा वाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून स्पष्ट। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार। तसंच नाशिक आणि पुण्यातही राज आणि उद्धव ठाकरे युतीमध्येच लढतील, संजय राऊतांची माहिती। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार, जागा वाटपाबाबत संदीप देशपांडेंचं भाष्य। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला काही फरक पडणार नाही, बावनकुळेंची टीका। तर अमित साटवांनी ठाकरे बंधूंना मामूंची टोळी असं म्हणत दिवसलं। अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीच्या पुण्यातील युतीची अधिकृत घोषणा करणार, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट। मनसे आणि आम्ही निवडणूक लढवू, काँग्रेससोबतही चर्चा सुरू, राऊतांची माहिती। पुण्यातील महाविकास आघाडी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत नाही, पुण्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या शक्यतेवर संजय राऊतांचं विधान। आमच्यापर्यंत अद्याप प्रस्ताव आला नाही, कार्यकर्ता पुणेकर हा केंद्रबिंदू ठेवून निर्णय होईल, दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगतापांनी राजीनामा दिल्याची चर्चा, जगतापांचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला विरोध, महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा आग्रह, नेत्यांशी चर्चेसाठी जगताप मुंबई। माझी छाती फाडली तर अजितदादा दिसतील असं प्रशांत जगताप म्हणायचे, सुभाष जगतापांची टीका। तर दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीत एकत्र लढण्यावर चर्चा झाली, सुभाष जगताप यांची माहिती। जागा वाटप होईपर्यंत तुमच्या पक्षातील आमचे प्रवेश थांबवा, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची अजित पवारांना अट। जिल्हा परिषदेत भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युतीस हरकत नाही, पालिका निवडणुकीला शक्य होईल तिथे महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जा, बैठकीमध्ये शरद पवारांच्या नेत्यांना सूचना। सुधीर मुनगंटीवार खडसेंच्या मार्गावर चाललेत का, भाजपच्याच आशिष देशमुखांचा सवाल। तर तो विषय आता संपला असं म्हणत मुनगंटीवारांकडून नाराजीवर पडदा। आम्ही काही कोणाचा खडसे केला नाही, बाहेरून आलेले लोक पक्ष चालवतात, ही मुनगंटीवार यांची वेदना, बावनकुळेंची प्रतिक्रिया। बीएमसी निवडणुकीमध्ये शिंदेंची शिवसेना 112 जागा लढण्यावर ठाम, मराठी बहुल भागामध्ये जास्तीत जास्त जागा लढण्यासाठी शिवसेना इच्छुक, जागा वाटपासंदर्भात पुन्हा शिंदेंची शिवसेना आणि भाजप नेत्यांची चर्चा। संपूर्ण पालिकेतील शिंदे शिवसेनेची आज बोलणी पूर्ण होतील, नंतर महायुती संदर्भातली चर्चा होईल, बावनकुळेंची माहिती। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानी यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, अजित पवारांच्या राजीनाम्यासह पीएवर कारवाईची मागणी, पत्रासोबत फोन रेकॉर्डिंग आणि पुरावे सुद्धा जोडले। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर आरोप निश्चिती, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती, पुढील सुनावणी 8 जानेवारीला। मुंबईमध्ये सीएसएमटी आणि बांगलादेशी दूतावासाच्या बाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी। तर दिल्लीतही बांगलादेशच्या विरुद्ध विश्व हिंदू परिषदेचा निषेध मोर्चा।